आता एक नजर टाकणार आहोत लोकसभेतल्या महत्त्वाच्या इतरही घडामोडींवरती। लोकसभेची रणधुमाळीमधून तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार हवा? हडपसरमधल्या महायुतीच्या मेळाव्यातनं अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका। तर कार्यसम्राट की नटसम्राट माहिती नाही, पण मी काकांच्या जीवावर नव्हे तर स्वकर्तृत्वाच्या जोरावर स्वकर्तृत्व सम्राट नक्की। अजित पवारांच्या नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। ही निवडणूक नात्यांची नाही, वैचारिक विषयांवरची आहे। शरद पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर। तर बारामतीत आपला विजय दूर नाही हे लक्षात येतंय। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर विजयाचा विश्वास केला व्यक्त। गाफील राहू नका, विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील। त्यांनी 15 वर्षात काय काम केलं विचारा। अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला। तर नुसतं खासदार होऊन उपयोग नाही, केंद्राने राज्यातनं विकासासाठी निधीही आणावा लागतो अशी जोडली पुष्टी। ओमराजे निंबाळकरांचा अर्चना पाटील आणि पुत्र मल्हार पाटलांना टोला। आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप असं मल्हार पाटील म्हणाले। त्यावर किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका, निंबाळकरांचा टोला। पुण्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा एकत्रित प्रचार। सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटलांची मार्केट यार्ड परिसरात प्रचार रॅली। तर सुनेत्रा पवारांचं प्रचार गीतही लॉन्च। नारायण राणेंकडनं 4 उमेदवारी अर्जांची खरेदी। उमेदवारी जाहीर नसताना राणेंकडनं प्रचार सुरू। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गटाचे किरण सामंतही इच्छुक। नारायण राणेंची अजूनही उमेदवारी जाहीर नाही, हा अपमान नाही का? वैभव नायकांचा नारायण राणेंना उपरोधिक टोला। कोकणाचा सर्वे राणेंच्या विरोधात हे समजल्यानं उमेदवारी देत नाहीत का, असाही खोचक सवाल। येणाऱ्या काही दिवसात देशातील चित्र बदलणार। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं प्रभुत्व वाढलंय। शेकापचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया।